राजकीय वर्तुळातून समोर येते। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये ठाकरे गट भाजपला धक्का देण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते। भाजपचे 16 नगरसेवक हे ठाकरे गटाच्या वाटेवर आहेत। 7 जुलैला उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये या नगरसेवकांचा पक्षप्रवेश होणार असल्याचं कळतंय। दरम्यान मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शिंदेंना कॉल करून मनधरणी केली। मात्र उद्धव ठाकरे यांना शब्द दिलाय आणि मी सर्व पदांचा राजीनामा दिल्याची माहिती शिंदेंनी दिलेली आहे। उशीर झाला आता तुम्हाला, आता इतके दिवसांनी चालू आहे। आज तुम्हाला सगळी माहिती असताना तुम्ही बोललं सुद्धा नाही, कोणी फोन करून सुद्धा चालू। आणि आता जेव्हा डिक्लेअर व्हायचं तेव्हा तुम्ही म्हणता 10 पुढे 8 वेळा त्यांना थोडी धोका देऊ शकतो। आता पूछ के देखते काही नाही, आता सगळीकडे आग लागली सगळीकडे। भाजपच्या राजू शिंदे यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी। छत्रपती संभाजीनगर विधानसभा मतदारसंघाची तयारी करणारे राजू शिंदे आपल्या सोबत आहेत। ते 7 जुलै रोजी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये उद्धव सेनेमध्ये सहभागी होत आहेत, प्रवेश करतायत। साधं पश्चिमच्या आमदारांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं किंवा पदाधिकाऱ्याचं आभार सुद्धा मानलं नाही किंवा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यामुळे इतके 55,000 मतदान मिळाले। आणि त्यांनी एक ट्विट केलं होतं की आम्ही मोठा भाऊ। भारतीय जनता पार्टीच्या ताकदीवर तुम्ही 7 खासदार निवडून आले आणि तुम्ही म्हणता मी आम्ही मोठा भाऊ। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला हे जिव्हारी लागलेलं आहे आणि विधानसभेला सुद्धा त्यांचं जर काम करायचं असेल, येणाऱ्या निवडणूक प्रत्येक निवडणुकीला जर शिंदे गटाचं किंवा शिंदे सेनेचंच काम करायचं असेल तर भारतीय जनता पार्टीमध्ये राहून उपयोग काय? मग अशी जनतेची आता जनतेला कळायला लागलं की तुम्ही जे काम करताय ते शिंदे गटासाठी करताय, तुम्ही भारतीय जनता पार्टीसाठी करत नाही। म्हणून आता जनतेचा असं मागणी आहे की आता तुम्ही जर समजा तुम्हाला आमचे प्रश्न मांडायचे असतील तर तुम्ही उद्धव सेनेमध्ये शिवसेनेमध्ये गेलं पाहिजे। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर।